विवा फुटबॉल गोल गप्पांमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, फुटबॉलचा वर्ल्ड कप म्हणला की संपूर्ण जगभर अक्षरशः फुटबॉलचा जीवर असतो, फुटबॉल फीवर. आणि ज्या ठिकाणी हा वर्ल्ड कप होतो त्या शहरामध्ये, त्या देशामध्ये तर संपूर्ण महिनाभर फुटबॉल उत्सव असतो. रोजच्या मॅचचा थरार, फॅन्सचा जल्लोष, ट्रॅव्हल, फूड, रंगीबेरंगी फॅन झोन, धमाल असते नुसती. म्हणजे ते नमक हलाल मधल्या अमिताभच्या डायलॉग सारखं बोलायचं झालं तर वी ईट फुटबॉल, वी टॉक फुटबॉल, वी वॉक फुटबॉल, वी स्लीप फुटबॉल. मात्र त्याच्याच जोडीला तिथे एक अतिशय अभिनव असा एक उपक्रम राबवण्यात येतो फिफा तर्फे. तो म्हणजे फुटबॉल म्युझियम. तो काही फक्त फुटबॉलच्या ट्रॉफी बरोबर सेल्फी काढण्यासाठी किंवा फुटबॉलचे मेमोरेबिलिया विकत घेण्यासाठी किंवा मोठ्या स्टार खेळाडूंनी सह्या केलेल्या जर्सीज किंवा शूज बघण्यासाठी एवढ्या पुरताच मर्यादित नसतो, तर तिथं संपूर्ण फुटबॉल वर्ल्ड कपचा किंबहुना संपूर्ण फुटबॉलचा इतिहास जिवंत होतो. कतारमध्ये आम्ही महिनाभरी फुटबॉलची धूम अनुभवली आणि यू वोंट बिलीव्ह, संपूर्ण एक दिवस आम्ही त्या फिफा फुटबॉल म्युझियम मध्ये हरवून गेलो. त्याच फिफा म्युझियम मधले काही क्षण आता जिवंत करूयात आणि साहजिकच सुरुवात फुटबॉलचा देव पेले पासून. हा आहे पेलेनी 1962च्या वर्ल्ड कप मध्ये परिधान केलेला ट्रॅकसूट. हा काही फक्त एका फुटबॉल किटचा, एका देशाच्या फुटबॉल किटचा हा भाग नाहीये, तर संपूर्ण एडसन अरांटेस डी नासिमेंटो ते पेले या प्रवासाचा हा एक साक्षीदार आहे. आणि आपल्यालाही तो प्रवास जाणून घ्यायचा असेल तर जाऊयात जरासा मागे, म्हणजे 1950 साली. ब्राझील वर्ल्ड कप होस्ट करत होता. ब्राझील हॉट फेवरेट होता. ब्राझीलच्या जगप्रसिद्ध मराकाना स्टेडियम मध्ये त्यावेळेला तब्बल 2 लाख प्रेक्षकांनी गर्दी केली होती, केवळ ब्राझीलचा विजय उत्सव साजरा करायला. त्यांच्या समोर होते युरुग्वे आणि फायनल मध्ये आघाडीत घडलं. उरुग्वेनी 1-0 असा विजय मिळवला. इनफॅक्ट त्यावेळेला फायनल, सेमीफायनल असं नॉकआउट राऊंड्स नव्हते, तर गटसाखळी सुपर 8 सारखा प्रकार होता आणि ब्राझीलला ती मॅच केवळ बरोबरीत सोडवली तरी चालणार होती. पण उरुग्वेनी विजय मिळवला आणि संपूर्ण ब्राझील शोकसागरात बुडून गेला. त्यावेळेला या एडसनच्या घरी सुद्धा त्याचे वडील मित्रांना जमा करून ट्रान्झिस्टरवर ती फायनल मॅच ऐकत होते. गरिबीतलं घर ते, त्यामुळे त्या मॅचचे तिकीट काढून स्टेडियम मध्ये जाण्याची त्यांची ऐपत नव्हती. फायनल विसल झाली. ब्राझीलचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भंगलं आणि एडसनचे वडील अक्षरशः ढसाढसा रडायला लागले. त्या 10 वर्षाच्या मुलाला काही कळेना की असं काय झालंय, या कप मध्ये असं काय आहे की आपलं घर परिसरात सुतकी वातावरण आहे आणि आपले वडील तर रडायला लागले. गरिबी असेल, हाल अपेष्टा असतील, खडतर परिस्थिती असेल, याच्याशी मुकाबला करताना ते कधीही डगमगले नाही. पण ते आज का रडतायत? भांबावलेल्या त्या मुलांनी आपल्या वडिलांना एकच आश्वासन दिलं की बाबा, जो कप निसटल्यामुळे तुम्ही आज रडताय, एक दिवस मी तोच कप तुम्हाला आणून देईन. होय, पुढे 8 वर्षांनी 1958 साली हा मुलगा 17 वर्षाचा असताना, म्हणजे अगदी 2च महिन्यांनी तो 18 वर्षाचा होणार होता, याच एडसननी ब्राझीलला पहिला वर्ल्ड कप जिंकून दिला. अर्थात तो प्रवासही काही फार सुलभ नव्हता. त्याच्या गावामध्ये फुटबॉलच्या मॅचेस व्हायच्या आणि हीच वाडी वस्तीमधली पोरं एकत्र येऊन त्यांनी एक टीम बनवली आणि एका टुर्नामेंटमध्ये त्यांनी धनाढ्य मुलांच्या संघाला हरवलं. नेमकं त्याच वेळेला ब्राझील मधला एक सुप्रसिद्ध क्लब सॅन्टोस याचा एक स्काउट, म्हणजे जो असे चांगले खेळणारे खेळाडू भेटतात आणि त्यांना त्या क्लबकडे प्रशिक्षणाला घेऊन जातात, तो स्काउट नेमका त्या ठिकाणी त्या गावामध्ये आला होता. त्यांनी या एडसनला हेरलं आणि त्याच्या कुटुंबाला कन्व्हिन्स करून थेट सॅन्टोस या क्लब मध्ये त्यांनी बोलावलं. तिथे याचं ट्रेनिंग सुरू झालं. अर्थात आमराईमध्ये कैरीचा फुटबॉल करून जगलिंग करणारा हा एडसन तिथं जरा काहीसा गावंढळ म्हणून हिणवला गेला. तिकडल्या टिपिकल सराईत चौकटीमध्ये तो बसला नाही. पण तिकडलं त्यांनी ट्रेनिंग पूर्ण केलं आणि त्याच वेळेला 1958च्या वर्ल्ड कपच्या ब्राझीलच्या नॅशनल टीमचं सिलेक्शन आलं. एडसनचं सिलेक्शन होणं हे स्वप्नवत सुद्धा नव्हतं. पण ब्राझीलचा संघ वर्ल्ड कप साठी रवाना होण्याच्या काही दिवस आधी काही खेळाडू आजारी पडले आणि काही जायबंदी झाले. एडसनच्या घरी तार आली आणि त्याला दुसऱ्या दिवशी ब्राझीलच्या संघामध्ये सहभागी व्हायचं आमंत्रण देण्यात आलं. गरीबाचं घर ते, या पोट्ट्याकडे फुल पॅन्ट तरी कुठनं असणार. मग त्याच्या माऊलीनी रात्रभर जागून त्याच्या वडिलांची एक पॅन्ट अल्टर केली, कसा बसा अर्धा शिवलेला कोट त्याला दिला आणि अशा गबाळ्या अवस्थेत एडसन ब्राझीलच्या टीम मध्ये दाखल झाला. अँड ॲज दे से,
रेस्ट इज द हिस्ट्री. त्या वर्ल्ड कप मध्ये एडसननी 6 गोल केले, फायनल मध्ये 2 गोल केले आणि ब्राझीलला पहिलं वहिलं वन ऑफ द मेनी. ब्राझीलनी वर्ल्ड कपची 5 विजेतेपदं पटकावली आहेत. त्यातलं पहिलं विजेतेपद एडसननी ब्राझीलला मिळवून दिलं. ब्राझीलला फायनली तो वर्ल्ड कप मिळाला होता, पण पेलेनी म्हणजे एडसनच्या पेलेनी तो वर्ल्ड कप आपल्या बाबांसाठी जिंकला होता. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आपल्या सिनियर खेळाडूंच्या कुशीत अक्षरशः ढसाढसा रडताना पेलेचा फोटो आजही पाहिला की भाऊक व्हायला होतं. कारण त्याच्या मागे होता त्याचा संपूर्ण खडतर प्रवास. एडसन ते पेले होण्याचा अवहेलना, कष्ट, परिश्रम, हा सगळा प्रवास आणि मुख्य म्हणजे आपल्या बाबांना दिलेला शब्द. आज इथेच थांबू. पुढच्या भागात पुन्हा ब्राझीलचा फुटबॉल सेलिब्रेट करू. पाहत रहा व्हिवा फुटबॉल गोलगप्पा.